पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजेच PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी पुढील हप्ता अखंडित सुरू ठेवण्यासाठी दिनांक 30 जून पूर्वी आपली वार्षिक KYC प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे। केंद्र शासनाने PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत व पारदर्शक ठेवण्यासाठी वार्षिक KYC ची सक्ती केली आहे। मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या शेतकऱ्यांचा पुढील 2000चा हप्ता रोखला जाऊ शकतो। शेतकऱ्यांना KYC करण्यासाठी मोबाईल ॲपद्वारे फेस ऑथेंटिकेशन, आधार प्रमाणीकरण तसेच सेवा केंद्रामार्फत बायोमेट्रिक पडताळणीची सुविधा करून देण्यात आली आहे। KYC ची पद्धत काय? बायोमेट्रिक CSC सेंटर, तलाठी कार्यालय अथवा बँकेत जाऊन बोटाचे ठसे देऊन बायोमेट्रिक पद्धतीने KYC करता येते। फेस ऑथेंटिकेशन स्वतःच्या मोबाईलमध्ये PM किसान अथवा उमंग ॲप डाउनलोड करून मोबाईल नंबर व आधार क्रमांक टाकल्यानंतर OTP येतो। KYC वर क्लिक केल्यानंतर त्या ॲपला स्वतःचा चेहरा मोबाईलद्वारे दाखवून घर बसल्याही KYC करता येते। ॲग्रीस्टॅग नोंदणीही अत्यावश्यक। KYC बरोबर शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅग नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे। विविध कृषी योजना, अनुदान व डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी ही नोंदणी महत्त्वाची मानली जाते। त्यामुळे या शेतकऱ्यांना शासन योजनेचा लाभ घेताना अडचणी येऊ शकतात। लँड सीडिंग अत्यावश्यक। KYC ॲग्रीस्टॅग बरोबर शेतकऱ्यांना लँड सीडिंग करावे लागते, अन्यथा PM किसान योजनेचा लाभ मिळत नाही। यासाठी शेतकऱ्यांना जमिनीचा 7/12, 8 उतारा व आधार कार्ड तलाठी किंवा जवळच्या CSC केंद्रात जमा करून पडताळणी करून घ्यावी लागते। KYC साठी 30 जूनची मुदत PM किसानचा लाभ अखंडित ठेवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी दिनांक 30 जून पूर्वी KYC ची प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे। ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास लाभार्थीच्या खात्यात पुढील हप्ते जमा होणार नाहीत। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।